आणतात गौरी तिकडून नदीवरूनच आणतात गौरी सगळीकडेच. हो, मुंबईच्या ठिकाणी नळावरून आणतात. मी किरण पाष्टे आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कालची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल आणि ही आजची. कालच गावाला पोचलोय. आज दुसरा दिवस आहे. आज मंगळवार आहे. आज पण पाऊस आहे. काल आम्हाला जायला भेटलं नाही नदीवर. बघूया आता जायला मिळतंय का, कारण गावी येतो तेव्हा नदी वगैरे असंच काही नाही, एन्जॉय असतं. बावीस तारीखपासून पूर्ण लॉकडाऊन, 20 तारखेला डिक्लेरेशन. तिला भरवायचंय. तर आज गावात गौरी आणायला चालले सगळे. तर बघूया. तिकडून नदीवरूनच आणतात गौरी सगळीकडेच. हो, मुंबईच्या ठिकाणी नळावरून आणतात. चला. देऊ 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 बाबू पाणी बाई त्या बघा, बाई दिला, बाई त्या बघा तिकडे. डोक्यात बसायचं. कोण चल चिकल लागलाय. तुमच्याकडे पण अशीच पद्धत असते का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि उद्या आमच्या घरी चिकन मटणाचा बेत असणार आहे. म्हणजे जेव्हा गौरी येतात तेव्हा चिकन मटणाचा बेत असतो कोकणामध्ये. तर सगळ्याच ठिकाणी नसतो. ज्यांच्या ठिकाणी नसेल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की आमच्या इकडे अशी प्रथा नाही आहे. तर आमच्या इथे आहे. तर त्याच्यामागे एक कारण आहे की जेव्हा गौरी येतात तर त्यांच्याबरोबर जे गण येतात तर ते गण मांसाहारी आहेत. तर त्यांच्यासाठी तो नैवेद्य असतो, मांसाहाराचा नैवेद्य, म्हणजे चिकन मटण असं काय काय. तर असं तो त्यांच्यासाठी आहे, गौरीसाठी नसतं. तर उद्या चिकन मटणाचा बेत असणार आहे. तर आता इथून निघतोय आम्ही नदीवर आंघोळ करायला. चला. डोळ्याचं पाणी
व्हायला देणार नाही. आणि यावर्षी पाऊस खूपच आहे, त्यामुळे घरी निघतोय तर आज पण उभं राहता येत नाही नीट पाण्यामध्ये. आम्ही काठावरच होतो, एकदम पुढे गेलो नाही. कंटिन्यू वाहतं पाणी आहे, आम्हाला पण घेऊन चाललंय पुढे. म्हणून बोलला आज भिजायचं तर थोडंफार भिजूनच घेऊ आणि परत डायरेक्ट मग शिमग्याला येणार आहे. त्यामुळे आता एन्जॉय करून घेऊ. अजून 2 दिवस राहिलेत फक्त. पाऊस कंटिन्यू असल्यामुळे आहे ना पाणी वाहत आहे सारखं. नंतर आम्ही